नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. सोमवार 15 एप्रिल 2019 संबंधीच्या महत्वाच्या न्यूज आपण बघणार आहोत. खासगी क्षेत्रातील तज्ज्ञांना थेट सरकारी सेवेत सहसचिव म्हणून नियुक्ती स्वागतार्ह आहे, अशा आशयाचा एक अग्रलेख आलेला आहे लोकसत्ताला. लॅटरल एंट्री आपण कालच बघितलं होतं. युपीएससी मेन्स करता खूप खूप महत्वाचा असा विषय आहे. नीती आयोगाने याच्या संबंधीचे काही चेंजेस केले होते आणि त्या बेसिसवर आपण परत लॅटरल एंट्री मधून काही लोकांना घेतलेलं आहे. ते काल आपण बघितली होती न्यूज. आता याची गरज काय ना, त्या पॉझिटिव्ह ऍस्पेक्टवर हे सगळं आर्टिकल आहे. खासगी क्षेत्रातील गुणवत्ता आणि कार्यक्षमता याची सांगड सरकारी गरजांशी घालणे हा याचा मुद्दा आहे. बेसिक आहे की बाबा खासगी क्षेत्रांमधली जी क्वालिटी आहे, जी इफिशियन्सी आहे, तिची गरज खरं तर आजच्या डेटमध्ये सरकारी हिच्यामध्ये आहे की आपल्याला बऱ्याचदा सरकारी हिच्यामध्ये ती तेवढी कार्यक्षमता किंवा त्या पद्धतीने काम होताना दिसत नाही. याची सुरुवात राजीव गांधीच्या काळात ती फ्लेक्झिबिलिटी आणली गेली होती, फक्त त्याला एक धोरणाचं रूप देता नाही आलं असं यांनी म्हटलेलं आहे. की राजीव गांधींच्या काळामध्ये लॅटरल एंट्री थ्रू सॅम पित्रोदा आले होते बघा. सॅम पित्रोदा हे खूप महत्वाच्या हिच्यामध्ये आहे. दूरसंचार खात्यातली क्रांती घडून आणणारी व्यक्ती म्हणजे सॅम पित्रोदा यांच्याकडे बघितलं जातं. दूरसंचार खात्यात सल्लागार म्हणून त्यांची नेमणूक केली होती राजीव गांधींच्या काळामध्ये. सॅम पित्रोदा यांची कमिटी सुद्धा आहे, ती पण लक्षात ठेवायची. रेल्वेसाठी मॉडर्नायझेशन ऑफ इंडियन रेल्वेसाठीची जी कमिटी ती सॅम पित्रोदा कमिटी आहे. आणि सिक्युरिटी ऑफ इंडियन रेल्वे ती अनिल काकोडकर यांच्या नावाची कमिटी आहे. तर दोघी कमिट्या लक्षात ठेवा. सॅम पित्रोदा हे तेव्हा आले होते लॅटरल एंट्री थ्रू. मनमोहन सिंग हे स्वतः लॅटरल एंट्रीचं उदाहरण आहे आणि मनमोहन सिंग यांनी नंदन निलेखनी यांना लॅटरल एंट्री मधून आणलं. इन्फोसिसचे संस्थापक. आधार योजनेची सूत्र त्यांच्या हातात दिली होती. नंतर आधार संबंधीच्या सगळ्या गोष्टी बेसिक पासून त्या नंदन निलेखनी यांनी बघितल्या. तर हे खूप महत्वाचं आहे बघा. हे सॅम पित्रोदा, मनमोहन सिंग, नंदन निलेखनी. आपल्याला उत्तर लिहिताना उदाहरणं द्यावी लागतात, तर लॅटरल एंट्रीची उदाहरणं आपल्याला माहित पाहिजेत. याचे निगेटिव्ह ऍस्पेक्ट पण आहे. लॅटरल एंट्री आली की सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की लॅटरल एंट्री मधून सरकारच्या क्लोज असणारी, कमिटेड असणारी लोक येऊ शकतात सिस्टीम मध्ये. दुसरी महत्वाची गोष्ट, वॅकन्सीज कमी निघतील. असे निगेटिव्ह ऍस्पेक्ट पण याचे आहेत. लॅटरल एंट्रीवर राज्यसभा टीव्हीवर पण बरंच डिस्कशन झालं होतं 1-1.5 वर्षापूर्वी. ते पण तुम्ही बघू शकता. निवडणूक रोखे, इलेक्टोरल बॉन्ड्स. आता हे परत परत चर्चेमध्ये आपण बघितलंय. 2019च्या निवडणुकांपुरती तरी निवडणूक रोख्यांना स्थगिती देण्यात यावी अशी याचिका करणाऱ्या संस्था किंवा पक्ष कुठले कुठले आहेत. एक म्हणजे कॉमन कॉज आहे, असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक राईट्स या 2 संस्था, आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष. अशा 3 हे आहेत, ह्या 2 संस्था आणि एक राजकीय पक्ष की ज्यांनी 2019च्या निवडणुकांपुरतं तरी तुम्ही निवडणूक रोख्यांना स्थगिती द्या असं सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती. पण सुप्रीम कोर्टात निकाल आपण बघितलाय की त्यांनी तिच्यामधली जी गोपनीयता होती, ज्यांनी दिलंय त्याची नावं तुम्हाला मे एंडिंग पर्यंत द्यायची आहे इलेक्शन कमिशनला. 2017च्या वित्त विधेयकाद्वारे ही संकल्पना मांडली गेली होती. के वेणुगोपाल, अटॉर्नी जनरल जे सरकारची बाजू इथं मांडत होते, त्यांनी गोपनीयतेचा मुद्दा समोर आणला होता की राईट टू प्रायव्हसी, आर्टिकल 21, की जर आपण तिथं नाव वगैरे टाकलं तर ते कळू शकतं की कुणी कुणा त्या राजकीय पक्षाला पैसे दिलेले आहेत. आणि जर सत्तांतर झालं तर ज्या लोकांनी सत्तेत आलेल्या पक्षाला दिले नसेल त्यांच्यावर आकस निर्माण होऊ शकतो. अशा बऱ्याचशा गोष्टी. परंतु याच्यामध्ये एक इश्यू असा आहे की SBI तर्फे इलेक्टोरल बॉन्ड्स रिलीज होणार आहेत, स्टेट बँक ऑफ इंडिया. आणि जर स्टेट बँक ऑफ इंडिया देते तर ही ऑलरेडी सरकारच्या मालकीची बँक आहे. त्याच्यामधून इनडायरेक्टली डायरेक्टली ह्यांना त्या प्रकारे ज्या व्यक्तीने बॉन्ड्स घेतले त्याची माहिती मिळू शकते. त्यामुळे कसं आहे की वेणुगोपाल यांचा जो मुद्दा आहे त्याच्यात विशेष असं तथ्य राहत नाही असं सुप्रीम कोर्टाला वाटतं. निवडणूक रोख्यांबद्दल आपण बेसिक गोष्टी केल्या बघा. येणाऱ्या परीक्षांमध्ये याच्यावर प्रश्न येण्याचे चान्सेस खूप जास्त आहे. म्हणून निवडणूक रोखे, इलेक्टोरल बॉन्ड्स आपण नीट करून ठेवले पाहिजे. आपण बघितलं होतं की 1,000 पासून 1 कोटीपर्यंत प्रॉमिसरी नोट असते. 15 दिवसाच्या आत तुम्हाला ते बँकेत तुमच्या जे काही ऑथराईज खातं तुम्ही इलेक्शन कमिशनला दिलंय तिच्यात टाकायचं असतं वगैरे वगैरे. केंद्र सरकारद्वारा निवडणुकींवर झालेला खर्च जर आपण बघितला तर त्याची आकडेवारी आज आलेली बघा. 1952 जी पहिली निवडणूक होती लोकसभेची, 10,45,00,000 खर्च झाले होते. 2014 ही जी शेवटची आहे, म्हणजे मागची, 3,870 कोटी. म्हणजे बघा 52 ते 2014 10 कोटीवरून आपण 3,870 कोटींपर्यंत गेलो. 1957 मध्ये हा एक हे आहे की इथं 52 मध्ये 10 कोटी, पण 57 मध्ये 5,90,00,000 खर्च आला होता.
आजपर्यंतचा सर्वात कमी खर्च आहे हा 57 मधला, 1957 मधला. 1957 ते 2014 म्हणजे 57 नंतर हा खर्च वाढतच गेलेला आहे. कुठेही तुम्हाला असं वर्ष सापडत नाही की जिथं कमी झालेला आहे. 52 नंतर 57 मध्येच हा कमी झाला होता. त्याच्यानंतर हा खर्च चढाईच्या मध्ये आहे, सगळा वाढत गेलेला आहे. बऱ्याचदा युपीएससी असा प्रश्न विचारते की गेल्या 10 वर्षामध्ये ही गोष्ट वाढतच गेली, ही गोष्ट कमीच होत गेली. तर तिच्यामध्ये हे लक्षात ठेवायचं की निवडणुकीचा खर्च 57 नंतर वाढतच गेलेला आहे. त्याच्यानंतर स्ट्रॅटो लॉन्च बेहेमॉथ, जगातलं सर्वात महाग किंवा सगळ्यात मोठं विमान आहे. 6 बोईंग 747 ची इंजिन आहे याला. बोईंग 747 ची 6 इंजिन लावलेली आहे. याच्या पंखांचा विस्तार जो आहे तो फुटबॉलच्या मैदाना इतका आहे, म्हणजे 117 मीटर एवढा त्याच्या पंखांचा विस्तार आहे. अंतराळामध्ये उपग्रह सोडण्यासाठी याचा वापर केला जाईल. याचा कमाल वेग जो आहे तो 304 किलोमीटर प्रति तास आहे. निर्मिती जर तुम्ही बघितली की मॅन्युफॅक्चर कुणी केलंय तर स्केल्ड कॉम्पोजिट्स नावाची इंजिनिअरिंग कंपनी आहे आणि हिला अर्थसहाय्य मायक्रोसॉफ्टच्या पॉल ॲलन यांनी दिलेलं आहे. सो स्ट्रॅटो लॉन्च बेहेमॉथ हे जगातलं सर्वात मोठं विमान आपल्याला विचारलं जाऊ शकतं याच्या संबंधी, तर हे एक लक्षात ठेवायचं. सप्टेंबर पर्यंत एल निनो सक्रिय राहण्याची शक्यता आहे 65%. एल निनोमुळे दुष्काळ पडू शकतो आपल्या इथं असं म्हटलं. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवायची, एल निनोमुळे प्रत्येक वेळेस दुष्काळ पडेल असं होत नाही. एल निनोमुळे दुष्काळ पडण्याची शक्यता आहे. अशीही काही वर्ष आहे की ज्यावेळेस एल निनो आला पण त्याच्यामुळे दुष्काळ पडलेला आहे, पेरुवियन करंट वगैरे. तर ते बेसिक जे एल निनोचं ते तुम्ही पुस्तकातून करणं आवश्यक आहे. अमेरिकेतल्या स्कायमेट प्रेडिक्शन सेंटर सीपीसीने जगभरातल्या डायनामिक आणि स्टॅटिस्टिकल अशा 27 मॉडेलचा आधारे हा अंदाज घेतलेला आहे एल निनोचा आणि त्याच्यामुळे त्यांनी म्हटलेलं आहे. दुसरं ला निनो पण असतं, मोडुस्की असतं बा सेंट्रल याच्यामध्ये पॅसिफिक मध्ये, ज्याच्याने टेम्परेचर वाढतं आणि ईस्ट वेस्टला कमी होतं. ह्या सगळ्या ज्या संकल्पना आहेत त्या तुम्ही बेसिक मधून करून घेणं अपेक्षित आहे. जर शक्य झालं तर मी एका दिवशी एक्सप्लेन करून देईल सगळं. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा 7 ते 8 कोटी लोकांचा आधारचा डेटा चोरीला गेलेला आहे. आयटी ग्रीड नावाची कंपनी आहे, त्याच्या विरोधामध्ये UIDAI ने सायबराबाद येथे गुन्हा दाखल केलेला आहे आणि याच माहितीचा वापर करून तेलुगू देशम पक्ष जो आहे TDP यांनी सेवा मित्र नावाचं ऍप तयार केलं गेलं आहे असं म्हटलं जात आहे. आधारची जी माहिती आहे ती सेंट्रल डेटा डिपॉझिटरी किंवा स्टेट डेटा हब मधून संबंधित कंपनीने बेकायदेशीर पद्धतीने ताब्यात घेतलेली आहे असा आरोप करण्यात आलेला आहे. पण TDPने हे सगळे आरोप फेटाळलेले आहेत. सेवा मित्र ऍप लक्षात ठेवा की हे तेलुगू देशम पक्षाचं ऍप आहे आणि IT ग्रीड कंपनीने ते बनवलेलं आहे. याच्यानंतर आपण आज मध्य प्रदेश बघणार आहोत. बघा, आपण राजस्थान बघितला होता आणि राजस्थान बघताना आपण हे बघितलं होतं बघा, हे डॅम राणा प्रताप सागर, गांधी सागर डॅम. मग आता त्याला जोडून आपण मध्य प्रदेश बघूयात. मध्य प्रदेशचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य जे आहे ते ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि 80 डिग्री ईस्ट लॉन्जिट्यूड हा सेंट्रल लॉन्जिट्यूड जो आहे तो इंडियामधून पास होतो, फक्त ह्या स्टेटमधून पास होतो. आणि जबलपूर इज द सेंट्रल ऑफ आवर कंट्री. म्हणजे जबलपूर जे आहे इथं हे भारताचं सेंटर आहे बघा. इथून 80 डिग्री ईस्ट लॉन्जिट्यूड पास होतोय प्लस टॉपिक ऑफ कॅन्सर, तर हे पास होणारं स्टेट जबलपूर. त्याच्याकरता हे लक्षात ठेवायचं. ओके, तर हा सेंटर पॉइंट आहे भारताचा. दुसरी महत्वाची गोष्ट, इथं असणाऱ्या रेंजेस महत्वाच्या आहे बघा. आपल्याला बऱ्याचदा नॉर्थ कडून साऊथ कडे किंवा ईस्ट पासून वेस्ट कडे लावावं लागतं थोड्या. हा बुंदेलखंड आहे बघा वरती, बुंदेलखंड. त्याच्यानंतर माळवा पेटियो इथं आहे बघा. त्याच्यानंतर विंध्या रेंज इथं आहे, त्याच्या खाली सातपुडा रेंज आहे. त्याच्यानंतर महादेव रेंज इथं आहे, त्याच्या खाली ही मैकल माउंटेन रेंज आहे परत. तर आणि हा सगळा भाग बाघेलखंडचा भाग आहे. तर आपल्याला जर नॉर्थ कडून साऊथ कडे यायचं असलं तर सगळ्यात वरती जे काय आहे ते जर महत्वाचे फीचर्स तर हे बुंदेलखंड आहे वरती, मालवा पेटियो आहे, इथं विंध्या रेंज आहे, सातपुडा रेंज आहे, महादेव रेंज आहे, इथं बैतूल प्लेटियो आहे खाली. म्हणजे सर्वात खालचं जर तुम्ही बघितलं तर तो बैतूल प्लेटियो येतो आणि इकडं मैकल माउंटेन रेंज येते. म्हणजे तुम्हाला असं पण विचारलं जाऊ शकतं ईस्ट पासून वेस्ट पर्यंत, वेस्ट पासून ईस्ट पर्यंत. आणि हा बांदेर प्लेटियो इथं आहे. हा बाघेलखंड आहे बघा, बुंदेलखंड, बाघेलखंड. तर हे लक्षात ठेवायचं की हे एमपीचं टिपिकल हे आहे.
दुसरी महत्वाची गोष्ट, ही चंबल रिव्हर जी वरतून येते बघा, चंबल नदी, या चंबल नदीवर एकूण 4 डॅम आहेत महत्वाचे. तिच्यामध्ये हा राणा प्रताप सागर तुम्हाला दिसतोय, हा जो डॅम आहे हा वरती राजस्थान आहे बघा, हे कोटा दिसलं राजस्थान आहे, हा राजस्थान बॉर्डर करतोय वरच्या साईडनी. तर खालून महाराष्ट्र आहे, इकडं गुजरात आहे, तर ते लक्षात ठेवायचं. आता बघा की सगळ्यात महत्वाचं काय आहे इथं, की तुम्हाला राणा प्रताप सागर हा डॅम आहे, हा बॉर्डर आहे, ही राजस्थान आहे, खाली गांधी सागर डॅम आहे. त्याच्यानंतर दुसरं जे आहे ते 2 डॅम जे आहेत ते जवाहर सागर म्हणून डॅम आहे, आणि तिसरं म्हणजे कोटा बॅरेज म्हणून आहे बघा, हे वरती जे कोटा आहे इथं कोटा बॅरेज म्हणून आहे, आणि एक जवाहर सागर आहे. म्हणून 4 डॅम लक्षात ठेवायचे झेलमचे. एक गांधी सागर हा एमपी मध्ये आला, हा बॉर्डरवर आहे. राणा प्रताप सागर तसा हा राजस्थानमध्येच येतो. गांधी सागर, राणा प्रताप सागर, जवाहर सागर आणि कोटा बॅरेज. दुसरं महत्वाचं तर इथं गोविंद वल्लभ पंत सागर आहे बघा. आता गोविंद वल्लभ पंत सागर हा जो डॅम आहे, याला रिहान डॅम असं पण म्हटलं होतं, कारण हा रिहान नदीवर आहे. रिहान नदी जी आहे ती सोन नदीची ट्रिब्युटरी आहे. इथं ही सोन नदी बघा, सोन नदीची ट्रिब्युटरी आहे ती, आणि हा इकडून युपी आणि एमपीच्या बॉर्डरवर आहे हे. दुसरं महत्वाचं, गोविंद वल्लभ पंत सागर हा भारतातला सर्वात मोठा आर्टिफिशियल लेक पण म्हटला जातो, तर ते पण एक लक्षात ठेवायचं. नॅशनल पार्कच्या बाबतीमध्ये जर तुम्ही बघितलं तर कुठले कुठले नॅशनल पार्क आहेत, तर नॅशनल पार्कमध्ये आपण जर इकडून बघितलं ईस्ट साईडने, तर हे सिंधी जे आहे, सिधी, तिथं संजय नॅशनल पार्क आहे. त्याच्यानंतर जबलपूरच्या इथं हे जे जबलपूर उमरिया नावाचं ठिकाण आहे, इथं बांधवगड नॅशनल पार्क आहे. मांडला म्हणून ठिकाण आहे, इथं फॉसिल नॅशनल पार्क आहे. याच्या खाली हे कान्हा नॅशनल पार्क आहे बघा, मैकल माउंटेन रेंज जवळ कान्हा नॅशनल पार्क. त्याच्यानंतर इथं सिओनी नावाचं ठिकाण आहे, इथं इंदिरा प्रियदर्शिनी पेंच नॅशनल पार्क आहे, हे पेंच पण आहे बघा. इथं वैनगंगा ही नदी इथून पास होते बघा. बऱ्याचदा असं पण प्रश्न विचारलेले आहेत की नॅशनल पार्क आणि रिव्हर, आपण ते पण करूयात युपीएससी साठी, की कुठल्या नॅशनल पार्क सँच्युरी मधून कुठली रिव्हर जाते. छत्तरपूर म्हणून आणि पन्ना हा जो ठिकाण आहे, इथं छत्तरपूर पन्ना मधल्या रिजन मध्ये पन्ना नॅशनल पार्क आहे बघा. होशंगाबाद जे आहे ते होशंगाबाद सातपुडा नॅशनल पार्क आहे इथं होशंगाबादच्या इथं. ही सातपुडा रेंज सुद्धा आहे बघा, आणि होशंगाबादच्या इथं सातपुडा, हे तवा म्हणून वॉटर बॉडी पण आहे इथं, तर हे एक लक्षात ठेवायचं. होशंगाबादचं दुसरं फीचर काय आहे, तर इथं सिक्युरिटी पेपर मिल आहे. भोपाळला वन विहार नॅशनल पार्क आहे बघा, कॅपिटल आहे वन विहार नॅशनल पार्क. त्याच्यानंतर शिवपिरी म्हणून ठिकाण आहे बघा वरती, इथं माधव नॅशनल पार्क आहे. तर एकूण हे 9 नॅशनल पार्क आहेत बघा. तुम्हाला प्रश्न विचारला होता मी अंदमान निकोबार सांगत असताना, की कुठला अजून स्टेट आहे तिथं एवढे नॅशनल पार्क आहेत. तिकडे पण 9 आहे, इथं पण 9 आहे मध्य प्रदेशमध्ये, तर हे एक लक्षात ठेवायचं. टायगर रिझर्व कुठले कुठले आहे, तर कान्हा टायगर रिझर्व आहे. त्याच्यानंतर हे पेंच टायगर रिझर्व आहे. बांधवगड जे आहे ते सुद्धा टायगर रिझर्व आहे. हे पन्ना जे आहे ते टायगर रिझर्व आहे. सातपुडा टायगर रिझर्व आहे. आणि सादिया संजय डुबरी हे सुद्धा एक टायगर रिझर्व. म्हणजे एकूण 6 टायगर रिझर्व आहे, कान्हा, पेंच, बांधवगड, पन्ना, सातपुडा, संजय डुबरी. त्याच्यानंतर दुसरं महत्वाचं की मध्य प्रदेशच्या बाबतीमध्ये मांडसूर नावाचं ठिकाण आहे बघा. याच्यात ओपीएम प्रोडक्शन मध्ये भारतात पहिला क्रमांक लागतो याचा, मांडसूर ओपीएम प्रोडक्शन. दुसरं म्हणजे देवास, हे खूप न्यूज मध्ये होतं, डिमॉनिटायझेशन नंतर प्रिंटिंग होत होती नोटांची, तर बँक नोटचं प्रिंटिंगची ही कंपनी देवास हे इथं आहे, तर हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर म्हणजे भोपाळच्या बाबतीमध्ये एवढ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. या एवढ्या गोष्टी जरी आपण लक्षात ठेवल्या तरी भरपूर आहे आपल्यासाठी. खजुराहो म्हणून जे काही आहे की तिथं सगळं शिल्प कोरलेली आहेत, ती खजुराहो सुद्धा आपल्याला इथंच बघायला मिळतं. तिचं मंदिर पण आहे बघा इथं, देवी जोगदंताच्या मंदिराचा हा फोटो आहे खजुराहो मधल्या. खजुराहो पण आपल्याला विचारलं जातं की 10 to 13 सेंचुरी मधलं आर्किटेक्चर आहे हे सगळं, तर ते आपल्यासाठी महत्वाचं आहे. खजुराहो हे सुद्धा मध्य प्रदेशचा हिस्सा आहे, मध्य प्रदेशमध्ये आहे. ओके, तर स्पॉटलाइटला तुम्ही जो प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाइटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.
आणि जर तुमचे काही सजेशन्स असले तर ते नक्की कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.